नमस्कार मंडळी, नोकरी केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिका यांच्यामध्ये या ठिकाणी ग्रुप डी आणि ग्रुप सी पदाची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध ग्रुप सी आणि ग्रुप डी पदाची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला जवळपास 620 जागांची पदभरती करण्यात येणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी एक शॉर्ट नोटीस थ्रू या ठिकाणी जी जाहिरात आहे त्या ठिकाणी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्या ठिकाणी पाहणार तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा. असे नवीन पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आजचा व्हिडिओ हा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो, नवी महानगरपालिकेच्या मार्फत या ठिकाणी शुद्धीपत्रक एक ठिकाणी जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला नवी मुंबई महानगरपालिका पदाकरता जाहिरात क्रमांक या ठिकाणी 27/3/2025 रोजी या ठिकाणी दैनिक वर्तमानपत्रामध्ये जाहीर करण्यात आली होती. यामध्ये मित्रांनो महाराष्ट्र असणाऱ्या सामान्य प्रशासन विभाग याच्या मतीने 20 मे 2011 अन्वये जे उमेदवार 10वी 12वी माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा न होता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ व इतर मुक्त विद्यापीठ ज्यांना विद्यापीठ अनुदान UGC मान्यता प्राप्त आहेत असे मुक्त विद्यापीठ किंवा उमेदवारांना लिपिक टंकलेखन व लेखालिपिक या पदाकरता अर्ज करण्यात यावा यासाठी तरतूद करण्यात येणार आहे. म्हणजे जे लिपिक टंकलेखन किंवा ज्या पोस्ट असतात त्यासाठी मुक्त विद्यापीठ डिग्री किंवा डिग्रीमधून ज्यांची क्वालिफिकेशन होतं त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी तरतूद करण्यात आली. त्याचबरोबर सदर तरतुदीच्या अनुषंगाने लिपिक टंकलेखन व लेखालिपिक ह्या संवर्गासाठी मित्रांनो तसेच जाहिरातीतील इतर सर्व संवर्गातील ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी 19/5/2025 सायंकाळी 11:55 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ओके, तर मित्रांनो ही मुदतवाढ या ठिकाणी जाहिरातमध्ये या ठिकाणी देण्यात आली आहे. यामध्ये आता जी जाहिरात आहेत ती या ठिकाणी आपण पाहणार आहोत. ओके, तर मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिकेच्या मार्फत गट ड आणि गट क संवर्गातील सर्व रिक्त पदाची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यामध्ये मित्रांनो 28/3/2025 पासून यामध्ये तुम्हाला 11/5ची जाहिरात होती. त्या ठिकाणी मित्रांनो आता 16 याऐवजी 19/5/2025 पर्यंत तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. यासाठी मित्रांनो तुम्हाला कोणकोणतं पे स्केल पात्रता वयोमर्यादा असणार आहे ते या ठिकाणी पाहणार आहोत. गट क च्या पोस्ट असणार आहेत बायोमेडिकल इंजिनियर 41,000 ते 1,32,300 दरम्यान एकूण एक जागा. कनिष्ठ अभियंतासाठी मित्रांनो 38,700 ते 1,62,800 दरम्यान एकूण 35 जागा. त्याचबरोबर ज्या का S13 मध्ये पोस्ट असते त्यांना पे स्केल तेच राहणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनियर 6 जागा, उद्यान अधीक्षकसाठी 1 जागा, सहाय्यक माहिती जनसंपर्क 1 जागा, वैद्यकीय समाजसेवक 15 जागा, डेंटल हायजिस्टसाठी 15 जागा, स्टाफ नर्स JNM 131 जागा, डायलिसिस तंत्रज्ञासाठी 4 जागा, सांख्यिकीय 3 जागा, ACC तंत्रज्ञ 8 जागा, सेंट्रल सर्जिकल सुपरवायझर डिपार्टमेंट S13 मध्ये 5 जागा, आहार तंत्रज्ञ 1 जागा. त्याचबरोबर पुढची पोस्ट असणार आहेत यामध्ये S10 मध्ये पे स्केल असणार आहे. त्यामध्ये नेत्र चिकित्सकसाठी एकूण 1 जागा, औषध निर्माण अधिकारी 12 जागा, आरोग्य सहाय्यक महिला एकूण 12 जागा. त्याचबरोबर S8 मध्ये जे पे स्केल असतात त्यामध्ये गटमध्ये बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यकसाठी 6 जागा, पशुधन प्रशिक्षकासाठी मित्रांनो 2 जागा, ANM 38 जागा, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी विभागासाठी मित्रांनो 51 पदभरती असणार आहे. त्याचबरोबर ज्या बाकीच्या पोस्ट आहेत त्यासाठी S7 मध्ये पे स्केल असतात त्यासाठी शस्त्रक्रिया सहाय्यसाठी मित्रांनो एकूण 15 जागा, सहाय्यक ग्रंथपालसाठी 8 जागा पोस्ट असणार. त्याचबरोबर पुढची पोस्ट आहेत ह्या पदासाठी मित्रांनो S6 मध्ये पे स्केल असणार आहेत. ह्यासाठी वायरमन पोस्ट असणार आहेत एकूण 2 जागा, ध्वनी चालकसाठी 1 जागा, उद्यान सहाय्यकसाठी 4 जागा, लिपिक टंकलेखनसाठी 135 जागा, लेखालिपिकसाठी 58 जागा, शवविच्छेदन सहाय्यसाठी 4 जागा, कक्षसहाय्यक आयासाठी 28 जागा आणि वॉर्डनसाठी 29 अशा 620 जागांची पदभरती असणार आहेत. यासाठी मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म 28/3/2025 पासून ते या ठिकाणी वयोमर्यादा जी डेट आहे त्या ठिकाणी वाढवण्यात आले ते 19 तारखेपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. 19 मे पर्यंत अप्लाय करायचं आहे. तर मित्रांनो फी असणार मित्रांनो 1000 रुपये ओपनसाठी, कास्टसाठी 900 रुपये फी असणार आहेत. ही फी मित्रांनो डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI फी भरू शकतात. यासाठी मित्रांनो तुम्हाला nmmc.go.in ह्या वेबसाईटवर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. फॉर्म कसा भरला जातो याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स किंवा आय बटनवरती मिळून जाईल. हा फॉर्म नक्की पहा. यासाठी मित्रांनो तुम्हाला पात्रता कोणकोणती असणार आहेत ते सुद्धा पाहणार आहेत. यासाठी बायोमेडिकल पोस्ट असणार आहेत. यासाठी मान्यताप्राप्त बायोमेडिकल डिग्री असणं आवश्यक राहणार आहे. त्याचबरोबर पुढची पोस्ट आहे स्थापत्य अभियांत्रिकी गट क ची पोस्ट असणार आहेत. यासाठी मित्रांनो तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंग डिग्री असणं आवश्यक राहणार आहे. पुढची पोस्ट आहे कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनियर. यासाठी मित्रांनो तुम्हाला बायोमेडिकल इंजिनिअरिंगमधून डिग्री असणं आवश्यक राहणार आहे. पुढची पोस्ट आहे उद्यान सहाय्यक. यासाठी मित्रांनो तुम्हाला BSc हॉर्टिकल्चर
मधून डिग्री असणं आवश्यक राहणार आहे. त्याचबरोबर पुढची पोस्ट आहे सहाय्यक माहिती जनसंपर्क, यासाठी मित्रांनो कोणत्याही शाखेची पदवी बरोबर मास जर्नलिझमचा कोर्स आणि 3 वर्ष अनुभव राहणार. पुढची पोस्ट आहे समाजसेवक घटक, यासाठी मित्रांनो तुम्हाला समाजसेवकाची डिग्री आणि 2 वर्ष एक्सपिरियन्स लागणार. डेंटल हायजिस्ट पुढची पोस्ट आहे, यासाठी HSC उत्तीर्ण बरोबर डेंटल हायजिस्ट कोर्स आणि 2 वर्ष एक्सपिरियन्स राहणार आहे. त्याचबरोबर तुमच्या ठिकाणी जो परवाना आहे, जो कन्सल्टंट रजिस्ट्रेशन असतं ते सुद्धा लागणार. पुढची पोस्ट आहे JNM ह्या पदासाठी मित्रांनो तुम्हाला 12वी बरोबर JNMचा कोर्स विथ रजिस्ट्रेशन आणि अनुभव राहणार आहे. पुढची पोस्ट आहे डायलिसिस तंत्रज्ञ, ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला डिग्री बरोबर डायलिसिसचा कोर्स आणि 6 महिने एक्सपिरियन्स आणि 2 वर्ष अनुभव लागणार. पुढची पोस्ट आहे सांख्यिकी सहाय्यक घटक, यासाठी मित्रांनो तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची सांख्यिकी डिग्री आणि 2 वर्ष अनुभव लागणार आहेत. त्याचबरोबर पुढची पोस्ट आहे ECG टेक्निशियन, ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची फिजिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्समधून डिग्री आणि ECG टेक्निशियनचा कोर्स बरोबर 2 वर्ष अनुभव राहणार. पुढची पोस्ट आहे सेंट्रल सर्जिकल सुपरवायझर, ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला सूक्ष्मजीवशास्त्राची पदवी आणि मित्रांनो 2 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार. पुढची पोस्ट आहे आहार तंत्रज्ञ, ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची न्यूट्रिशन अँड फूड सायन्समधून डिग्री आणि 2 वर्ष एक्सपिरियन्स राहणार. पुढची पोस्ट आहे नेत्र चिकित्सक, ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला HSC बरोबर नेत्र चिकित्सा कोर्स आणि 2 वर्ष एक्सपिरियन्स लागणार. त्याचबरोबर जे मान्यताप्राप्त विद्यापीठाची जे तुमची डिग्री असतात आणि जे रजिस्ट्रेशन असतं ते सुद्धा लागणार. पुढची पोस्ट आहे औषध निर्माण अधिकारी घटक, ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला B फार्म आणि रजिस्ट्रेशन आणि 2 वर्ष लागणार. पुढची पोस्ट आहे आरोग्यसेवक महिला, यासाठी मित्रांनो तुम्हाला 12वी पास बरोबर 2 वर्ष एक्सपिरियन्स राहणार आहेत आणि 12वी या ठिकाणी सायन्समधून डिग्री लागणार आहे. त्याचबरोबर MPW 12 महिन्याचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने तुम्ही करू शकता. त्याच बायोमेडिकल इंजिनिअरसाठी मित्रांनो तुम्हाला 10वी पास बरोबरचा ITI आणि 2 वर्ष एक्सपिरियन्स राहणार आहे. पुढची पोस्ट आहे पशुधन परीक्षक, ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला लेवल 8मध्ये पे स्केल असणार आहेत. 12वी पास बरोबर या ठिकाणी 2 वर्ष एक्सपिरियन्स आहे, त्या ठिकाणी जो कोर्स आहे तो पूर्ण करायचा आहे. पुढची पोस्ट आहेत एलेक्झरी मिडवाईफ ANMसाठी मित्रांनो तुम्हाला 10वी पास बरोबर ANMचा कोर्स काउन्सिलचे रजिस्ट्रेशन आणि एक्सपिरियन्स राहणार. पुढची पोस्ट आहे बौद्धिक अधिक कर्मचारी गट, यासाठी मित्रांनो तुम्हाला 12वी पास बरोबर या ठिकाणी मराठी भाषेचं नॉलेज आणि 12 महिन्याचा पाठ्यक्रम हे निवडीनंतर तुम्हाला 2 वर्षामध्ये पूर्ण करायचा आहे. त्याचबरोबर शस्त्रक्रिया सहाय्यक, ह्यासाठी मित्रांनो 12वी पास बरोबर तुमच्या ठिकाणी जो स्थानिक शासकीय बौद्धिक शासकीय निमशासकीय हॉस्पिटलचा 2 वर्षाचा अनुभव लागणार आहे. पुढची पोस्ट आहेत सहाय्यक ग्रंथपाल, ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला LLB पदवी आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे. पुढची पोस्ट आहेत वायरमन या पदासाठी 10वी पास बरोबर या ठिकाणी ITI वायरमनचा आणि 3 वर्ष एक्सपिरियन्स लागणार आहे. पुढची पोस्ट आहेत ध्वनी चालक, ह्या पदासाठी मित्रांनो तुम्हाला ध्वनी चालकचा कोर्स बरोबर 10वी पास असला, यासाठी मित्रांनो तुम्हाला 10वी पास बरोबर ITI लागणार आहेत आणि एक्सपिरियन्स सुद्धा लागणार आहे. पुढची पोस्ट आहेत उद्यान सहाय्यक, ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला BSc हॉर्टिकल्चर आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे. पुढची पोस्ट आहेत लिपिक टंकलेखन, ह्या पदासाठी मित्रांनो तुम्हाला कोणत्याही शाखेची पदवी आणि मराठी 30 आणि इंग्रजी 83 आपण असणं आवश्यक राहणार आहे. आणि मित्रांनो पुढची पोस्ट आहे लेखालिपिक, ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला वाणिज्य शाखेची पदवी आणि मित्रांनो तुम्हाला 30 मराठी आणि इंग्रजी 40% असणं आवश्यक राहणार. पुढची पोस्ट आहे शवविज्ञानाचे शास्त्र गड्ड्याची पोस्ट असणार आहेत, ह्यासाठी मित्रांनो 10वी पास बरोबर 2 वर्ष एक्सपिरियन्स राहणार आहेत. आणि कक्षसेवक आहे ह्या पदासाठी मित्रांनो तुम्हाला 10वी पास बरोबर तुमच्या ठिकाणी 2 वर्ष अनुभव राहणार आहेत. पुढची पोस्ट आहेत कक्षसेवक वॉर्डमुनर, ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला SSC बरोबर 2 वर्ष अनुभव सुद्धा लागणार आहे. त्याचबरोबर कक्षसेवक आहे ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला पुरुष या पदासाठी पदभरती असणार आहे, महिलांसाठी या ठिकाणी आरक्षण नसणार आहे, तुम्ही चेकआउट करू शकता. त्याचबरोबर जी पोस्ट असतात त्यामध्ये तुम्हाला अनुजाती जमाती विजह बजब बजक बजट इमव विमप्र इमव SCBC EWS आणि ओपनचं आरक्षण असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला सर्वसाधारण महिला खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माजी सैनिक दिव्यांग अनाथांचं आरक्षण असणार आहेत. ह्या सर्व पदासाठी तुम्ही चेकआउट करून या ठिकाणी फॉर्म भरू शकता. त्याचबरोबर तुम्हाला वयमर्यादा असणार 11/5/2025 ऐवजी 19/5/2025 रोजी असणार 18 वर्ष कास्टचा ओपनसाठी आणि कास्टसाठी त्याची तुम्ही अप्लाय करू शकता. ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन अर्ज 28/3/2025 पासून ते 19/5/2025 पर्यंत या ठिकाणी मुदतवाढ तुम्हाला या ठिकाणी मिळालेली आहे. यामध्ये तुम्हाला mmc.go.in या वेबसाईटवर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी व्हाईट बॅकग्राऊंड किंवा प्लेन फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे, विथ सिग्नेचर तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. आणि मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी TCS मार्फत तुम्हाला या ठिकाणी एक्झाम देऊ शकतात. यामध्ये फोटो सही बरोबर 10वीची मार्कशीट 12वी
डिग्री डिप्लोमा जे काय असेल तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची आहे. यासाठी मित्रांनो तुम्हाला परीक्षा शुल्क आणि पद्धत जर बघितली मित्रांनो तुम्हाला परीक्षा या ठिकाणी असणारे 100 प्रश्न असणार, 200 गुण 2 तास वेळ आणि बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत. बऱ्यापैकी सेमच असणार आहेत. काही या ठिकाणी मराठी इंग्रजी सामान्य बौद्धिक चाचणी असणार आहेत, तर काही या ठिकाणी इंजिनिअरचे रिलेटेड तुम्हाला प्रश्न असणार आहेत. त्याचबरोबर काही या ठिकाणी जे जे तुमचं अनुभव असेल, ज्या पदासाठी तुम्ही अप्लाय केला असाल त्या रिलेटिव्ह तुम्हाला या ठिकाणी जे मार्क्स असतात त्या ठिकाणी असणार आहेत. मात्र या ठिकाणी तुम्हाला एकच एक्झाम असणार आहेत आणि एकच एक्झामनुसार तुम्हाला या ठिकाणी जी पद्धत असणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी निवड प्रक्रिया असणार आहेत. यामध्ये एक्झामचे 7 दिवस आधी तुम्हाला या ठिकाणी हॉल तिकीट्स या ठिकाणी देण्यात येणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. त्यासाठी शैक्षणिक मार्गदर्शन, वयाचा पुरावा, EWS, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल, दिव्यांग, माजी सैनिक, खेळाडू आरक्षण असेल, त्याचबरोबर खेळाडू प्रकल्पाचं भूकंपाचं डोम असेल, विवाह स्त्री असल्यास, नावात बदल झाला असल्यास, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, लहान त्याचबरोबर डोम असेल, त्याचबरोबर पदवीधर असल्यास त्याचं, त्याचबरोबर प्रकल्प भूकंपग्रस्त, हे सर्व आरक्षण तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं असल्यास त्याचबरोबर काही डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे आहे. ओके, तरी तुम्ही मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिका यांच्यामध्ये या ठिकाणी पदभरती म्हणजे व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असे निवडून पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.